बीड रेल्वेला इतका विलंब का झाला याचा बीडकरांनी विचार करावा असं अजित पवारांनी म्हटलं। बीडकरांनी सुद्धा आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं अजित पवार म्हणाले। जग कुठे चाललंय, आत्मचिंतन करा। बीडकरांना अजित पवार यांनी हे आवाहन केलं। इथल्या विकास कामाला निधी कमी पडू देणार नाही, अर्थमंत्री म्हणून मी हमी देतो असं अजित पवारांनी बीडकरांना सांगितलं। तसंच यावेळी सभेत हुल्लडबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी कानपिचक्या सुद्धा दिल्या। संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला मुख्यमंत्री तिथे येत असतात, झेंडावंदन करत असतात, सगळ्यांच्या हुतात्म्यांना आदरांजली वाहत असतात। आणि मी त्यांना म्हणालो की त्याच दिवशी जर आपण याचं उद्घाटन करू शकलो, ह्याला हिरवा झेंडा दाखवू शकलो तर ते जास्त चांगलं घडेल। कारण पंतप्रधानांचाही वाढदिवस आणि आपल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाचाही महत्त्वाचा दिवस, त्यांनी पण ते मान्य केलं। आणि त्याच्यामुळं आजचा हा दिवस बीड आणि अहिल्यानगर वासियांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा अशा प्रकारचा क्षण आहे। जे काही आहेत, काही मुंडे भाऊ बहिणीचं ऐकणार आहेत आणि काही बजरंगाचं ऐकणार आहेत आणि थोडीफार राहिली ती माझं आणि मुख्यमंत्र्याचं ऐकणार आहे। म्हणजे सगळं कामच झालं। आता वाद घालू नका। आपल्या बाप दाद्यांनी जे काही स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न आता बऱ्याच अंशी पूर्णत्वाला गेलेलं आहे। पुढेही आपल्याला जोरात काम करायचं आहे आणि ते काम करत असताना अनेक गोष्टी इथं आम्ही हातामध्ये घेतलेल्या आहेत। कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, इथल्या विकास कामाला निधी कमी पडून दिला जाणार नाही, हे देखील अर्थमंत्री म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो। मी महाराष्ट्रात फिरत असतो, वेगवेगळ्या भागात जात असतो, परंतु तुम्ही असे आज चेकाळलाय, तुमचे नेते उठले की वो काय तुम्ही कधी रे सुधारणार तुम्ही। परत मग मी बोललो की दादा आले आणि आम्हाला बोलले, अरे जग कुठं चाललंय, इतर देश कुठं चालले, इतर राज्य कुठं चालली, आपण जरा आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा। कशामध्ये आपण वाद घालतोय, कशा करता समाजामध्ये ते निर्माण करतात। अरे आपण सगळे माणूस आहेत, माणुसकी दाखवा। शेवटी आमच्या राज्याला, महायुती सरकारला सर्व जाती धर्माला न्याय द्यायचा। आम्ही जातीचं पातीचं नात्याचं गोत्याचं राजकारण करायला आलेलो नाहीये, आम्ही समाजाचं भलं करायला आलेलो नाही।